नमस्कार. आज तुम्हाला छोले टाकणार आहे. बघा, छोले, चक्री फूल, दालचिनी, तेजपत्ता आणि हे बघा कांदा आणि 2 टमाटी हे ठेवायची आपण ह्याच्यामध्ये. आणि हे बघा दोन कांदी, हे अर्धा अर्धा, हा एक अख्खा, हे ठेवायचं ह्याच्यामध्ये उकडायला. आता हे आपण कुकर लावून घेऊया, हे शिजून घेऊया, बॉईल करून घेऊया आधी आपण. ठीक आहे. छोले कसं बनवायचं ते सांगते. छोला जिरा राईस. हे बघा, जिरा राईस करायला हे इंडिया गेट बासमती राईस हे यूज करणार आहे मी. जेवढं हवं तेवढंच घेऊया आपण. हे बघा, हे इंडिया गेट बासमती. हे 4 पट फुलणार. हे 1 पट आहे बघा, अजून 3 पट होणार ह्याचं. हे धुवून घेऊया आपण. हे बघा, पाण्याला बॉईल यायला आले. पाण्यामध्ये तेजपत्ता, हिरवी इलायची, काळी इलायची, तूप आणि मीठ हे टाकलेलं आहे. आता आपण पाण्यामध्ये हे बासमती राईस धुतलेलं आहे ना, हे टाकून घेऊया. बघा, गरम पाण्यात टाकायचं, मग फुलून येतं वरती. त्यानंतर हे पाणी गाळायचं आपण, हात गाळून घ्यायचा. त्यानंतर जिऱ्याचा तडका लावायचा. तो झाला जिरा राईस. हे बघा, बासमती तांदूळ टाकला आहे भातामध्ये आपण. आता हे शिजू द्या भात. आता हे जरा फुलला ना की आपण हे पाणी चेंज करूया मग, आणि मग तडका देऊया जिरा राईसला. हे बघा कसा खुला खुला भात झाला आहे. आपला भात शिजला आहे. आता ह्यातलं पाणी सगळं काढून टाकलं आहे. हे बघा, सगळा खुल्ला खुल्ला, एकदम सुट्टा सुट्टा भात झाला आहे. एकदम सुट्टा सुट्टा झाला. आता त्याला फोडणी देऊया आपण, जिरा राईस करूया आपण. आपला तडका द्यायचं. तेल गरम झालं आहे. आता हे जिरे त्यामध्ये टाकून घेऊया. तळतळले जिरे तर गॅस बंद करूया, नाही तर जिरा करपून जाऊ शकतो आपला. हे बघा, हे याच्यामध्ये आपण टाकून देऊया. आता हे हलवून घेऊया आपण. बघा, आपला हा जिरा राईस तयार आहे आता. हे बघा, आता आपण झाकून ठेवूया. आता आपण छोले घेऊया करायला. हे बघा, छोले उकडलेले आहेत. आणि छोल्यामध्ये ना आपण कांदा, टमॅटो आणि थोडंसं आपण हे घेतले, छोले घेतलेत. आपण हे सगळं मॅश करून घेऊया, हे सगळं मिक्स करून घेऊया, वाटून घेऊया. हे बघा, हे छोले. आता ह्याला फोडणी देऊया आपण. हे बघा, तेल गरम झाले. थोडेसे जिरे टाकूया तेलामध्ये. हे बघा, जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये. आता हे वाटलेलं आहे ना आपण पेस्ट, ती टाकून देऊया. हलवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करूया आपण. हे बघा, आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला. हे बघा, हा गरम मसाला. आणि हे लाल तिखट. हे बघा, लाल तिखट 2 चमचे. आणि धना पावडर 2 चमचे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. जरा थोडंसं सुकल्यानंतर त्यामध्ये छोले टाकूया उकडलेले. नंतर मीठ चेक करूया, कारण छोले उकडताना आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ चेक करूया नंतर, आणि कमी वाटलं तर टाकायचं मीठ थोडंसं. कारण की ह्याच्या बुडबुडे म्हणजे बघा असे शिटे उडतात, कारण की घट्ट असल्यामुळे शिटे उडतात. हे बघा, हा बघा, साईडने कसं तेल सुटलं आहे ना. आता आपण त्यामध्ये हे उकडलेले छोले टाकून घेऊया. हे उकडलेले छोले, हे तेजपत्ता पण ह्याच्यामध्ये उकडले, तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा रशामध्येच, म्हणजे चांगला फ्लेवर येतो. ही मोठी इलायची, छोटी इलायची काढायची, ती दातामध्ये ना. मोठी इलायची तर दिसेल तर आपण साईडला काढू शकतो. हे सगळं टाकून घेऊया. बघा, हे टाकून घेतलेलं आहे. आता एक उकडी याची वाट बघायची. तोपर्यंत आपण लोक ह्याच्यामध्ये हे बघा, हा छोले मसाला हा आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. आता हे मिक्स करून घेऊया. बस,
आता ह्याला एक उकळी यायची वाढ बघा. घट्ट झालं ना हे एकदम, हे घट्ट झालं आहे ना, त्यासाठी काय करायचं, छोले उकळले त्यामध्ये थोडेसे मिक्सरमध्ये ते पिसायचे टमाट्याबरोबरच, ते छान लागतात. कलर पण बघा बदली झाले, आपण मसाला टाकल्यामुळे छोले. आता ह्याला आता उकळी येऊ द्या, त्यानंतर हे झालं तयार. आता झाले छोले आपले, हे बघा. थंड झाले की थोडेसे अजून खोडे घट्टे होते. हे झाले छोले आपले तयार. हा बघा, हा आपला जिरा राईस. आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा, हा आहे जिरा राईस. कसं वाटतं सांगा प्लीज, सबस्क्राईब करा प्लीज. चला ठेवते, नमस्ते.